शेतकरी मित्रांनो, 2 मिनिटं वेळ काढून इकडे लक्ष द्या. कर्जमाफीबद्दल एक अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली. कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांची आत्ताच बैठक झाली. त्यांनी स्पष्टपणे आता सरकारच्या माध्यमातून सांगितलं आहे की कर्जमाफीबद्दल काही अटी आणि आता निकष या ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्या अटी आणि नियम बघूनच जे गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी करण्याचं सरकारने ठरवून आलं आहे. मग यासाठी कोणकोणत्या अटी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत, कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे या ठिकाणी तुम्ही आता बघून घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही कर्जमाफी कधी होणार याची तुम्ही वाट बघत होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी तारीख जाहीर केली, परंतु तुमची कर्जमाफी आता कोणाकोणाची होणार आहे हे सुद्धा बघणं अतिशय गरजेचं आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आता शेतकऱ्यांना सांगितलं आहे की स्पष्टपणे या ठिकाणी सरसकट सर्वांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार नाही. फक्त गोरगरीब आणि जे वंचित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचीच कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून आता केली जाणार आहे. मग ते गोरगरीब शेतकरी म्हणजे नेमके कोणकोणते शेतकरी? बघा, आता कोणकोणत्या अटीनुसार ही कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे आता हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेती पिकासाठी गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही जर कर्ज बँकेचं या ठिकाणी काढून ठेवले असेल तर नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्जमाफी या ठिकाणी करण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आले हे सुद्धा या ठिकाणी पाहणं तुम्हाला समजावून सांगणार आहे. कारण सरकारने नियम व अटी या ठिकाणी आता जाहीर केलेल्या आहेत. आता कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी म्हणावं लागेल. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी या शब्दावर आता तोंड उघडलेलं आहे. जे आता तुम्ही पाहिलं देखील असेल, आत्ताच आपल्या राज्याचं हिवाळी अधिवेशन देखील सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनमध्ये त्याने आता कर्जमाफी करण्याची घोषणा देखील या ठिकाणी केलेली आहे आणि त्याची तारीखसुद्धा जाहीर केलेली आहे. आणि कर्जमाफी करण्यासाठी त्या ठिकाणी एक समितीसुद्धा तुम्ही नेमलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल देखील आता मुख्यमंत्र्यांनी यांच्याकडे आलेला आहे आणि त्या अहवालावरती सही देखील झालेली आहे. आता कोणकोणते जिल्हे 20 जिल्हे पात्र केले जाणार आहेत त्या 20 जिल्ह्याची यादी देखील मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता कोणकोणते 20 जिल्हे पात्र झाले आहेत, कोणकोणते शेतकरी पात्र होणार आहेत, कोणकोणते शेतकरी अपात्र होणार आहेत याची देखील संपूर्ण यादी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. सर्व शेतकरी मित्रांनो, सगळ्यांनी 1 मिनिट लक्ष देऊन बघा. फक्त 2 मिनिटं तुम्ही वेळ काढून तर तुमची कर्जमाफी कशी होईल, त्यामध्ये अटी आणि नियम काय लावण्यात आलेत, दुसरं पाहायला गेलं तर कोणकोणती तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत, त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र केलं जाणार आहे याची संपूर्ण डिटेल 2 मिनिटाच्या आतमध्ये समजावून तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. जर तुम्ही व्हिडिओ पुढे ढकलला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही, त्यामुळे तुम्हाला कर्जमाफी यायला अडथळा देखील निर्माण होऊ शकतो. आता कोणकोणत्या निकषानुसार ही कर्जमाफी केली जाणार आहे, आज मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले नक्की बघा. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सरसकट सर्व शेतकऱ्याचं कर्जमाफ या ठिकाणी केलं जाणार आहे. काही ठराविक शेतकऱ्याचं कर्ज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. आणि काल मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद देखील झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये आणि पत्रकारांनी काही प्रश्न विचारलं, नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज तुम्ही माफ करणार आहात. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नेमकं काय सांगितलं आहे, मुख्यमंत्री काय म्हणालेत हे तुम्ही आता नक्की ऐकायचं आहे. आता बघा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा बघा, दुसरं पाहायला गेलं तर 2021 पासून ते 2025 म्हणजे आत्ता जे 5 वर्षाचा कालखंड आहे, तर या 5 वर्षावर ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलेलं आहे त्यापैकी फक्त याच शेतकऱ्याचं कर्ज या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे. यामधील पहिला जो शेतकऱ्याचा प्रकार आहे तो सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे. त्यांनी आत्तापर्यंत या ठिकाणी कर्ज काढलेलं होतं आणि त्या बँकाचं कर्ज देखील त्या ठिकाणी काही फेडलेलं देखील आहे. म्हणजे आता बँकेचं शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं होतं आणि ते व्यवस्थित देखील फेडलेलं आहे. त्यांनी आता नाराज होऊन जाऊ नये म्हणून सरकारच्या माध्यमातून देखील 50,000 रुपये त्यांच्याकडे सूट देण्याचं सरकारने या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. आता या शेतकऱ्याला कोणतीही नाराज होऊ नये म्हणून सरकारच्या माध्यमातून 25,000 रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला वरून प्रोत्साहन देखील दिलं जाणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. या ठिकाणी अशी माहिती सांगण्यात आली की जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 प्रोत्साहन पैसे द्यायचे, अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आहेत. आता या कर्जमाफीपासून कोणताही शेतकरी वंचित ठेवला जाणार नाही, परंतु या 5 अटीनुसारच कर्जमाफी केली जाईल, अशी माहिती देखील आता महाराष्ट्र सरकारकडून आलेली आहे. या आता 5 अटी व निकष जे शेतकरी बांधव बसणार नाहीत, जवळजवळ 12 लाख शेतकऱ्यांना
या ठिकाणी बाहेर काढण्यात येणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी 5 निकष कोणते हे देखील आता समजून घ्या। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या सरकारच्या माध्यमातून जाहीर देखील करण्यात आले की तुम्ही आता नक्की ऐकायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो। आता बघा तुम्ही आता कर्ज कोणत्या वर्षी काढले हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे, कारण काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी कर्ज 2017ला कर्ज काढले, काही शेतकऱ्यांनी 2015 पासून ते 17 पासून ते 18 पासून कर्ज काढून ठेवलेलं आहे। परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 2021 पासून ते 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी या 5 वर्षापर्यंत कर्ज काढलेलं आहे त्यांचंच या ठिकाणी कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। आता बघा तुम्हाला जर माहीतच आहे सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाजूनं असल्याचं तुम्हाला दिसतंय। आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, दुसरं पाहायला गेलं तर आज पाहायला गेलं तर 11 डिसेंबर आहे आणि 11 डिसेंबर नंतर आणि पाहायला गेलं तर ह्याच्यावर हिवाळी अधिवेशन देखील सुरू आहे। तर हिवाळी अधिवेशनच्या दिवशीच या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आता तुम्हाला पाहायला गेलं तर जे 19 नोव्हेंबर गेला तर 19 नोव्हेंबरला तुम्हाला PM किसानचे पैसे देखील 2000 रुपये सरकारने पाठवलेत। त्यानंतर तुम्हाला पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील लवकरच जमा करणार अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधव कोणतेही नाराज होण्याचं कारण आहे अशी माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे। कालच एक बैठक घेऊन त्यांनी परत एकदा जे काही अतिवृष्टी शेतकरी आहेत त्यांना देखील लाभ या ठिकाणी 15,000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे अशी माहिती देखील सांगितली आहे। आता परत एकदा डबल लाभ शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती अतिवृष्टीचे पैसे येत राहतात अशी देखील आता माहिती सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आता पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद नगर परिषदच्या देखील निवडणूक आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आता जे महायुती आहे ती महायुतीतील पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीचा पक्ष असेल, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्ष असेल, नंतर पाहायला गेलं तर शिवसेना एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना असेल, हे तिन्ही पक्ष शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या योजना देखील शेतकऱ्यासाठी आता आणत आहेत। आता पाठिंबाच्या काळामध्ये बच्चू कडू साहेबांनी देखील मोर्चा काढला होता। आता हा मोर्चा काढल्यानंतर अखेर सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख देखील जाहीर केली होती आणि पाहायला गेलं तर 30 जून ही 2026 पर्यंत तुमची कर्जमाफी करण्यात येईल। परंतु या 5 निकषांतर्गत तुमची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता हे 5 निकष कोणते नक्की बघायचं आहे। आता या 5 निकषाबद्दल या ठिकाणी आता 1 2 निकष 3 4 5 असे टप्प्याटप्प्यामध्ये निकष लावण्यात आले आहेत। आता शेतकरी त्या ठिकाणी त्यामध्ये बसतीलच, त्यांचा फायदा देखील होणार आहे। पण यामध्ये जर तुम्ही बसला नाही तर तब्बल 12 लाख शेतकरी अपात्र करण्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे। जे धनदाडगे शेतकरी आहेत म्हणजे जे श्रीमंत शेतकरी आहेत तर यांना कर्जमाफीचा फायदा होऊ नये म्हणून देखील मुख्यमंत्र्यांनी निकष लावल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। आता तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगते की कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होईल, कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीचा अजिबात फायदा होणार नाही। तुम्ही आता इथून पुढे 5 मिनिटं लक्ष देऊन बघायचं आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की 2021 पासून 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलेलं आहे त्यांची आता तुम्हाला 2 लाख रुपयेपर्यंत पाहायला गेलं तर जी अट आहे ते देखील आता माफ केलं जाणार आहे। तुमचं आता 5 लाखापर्यंत कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे। ही देखील आता अट लावण्यात आली होती अगोदर, पण ती अट या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। आता काही शेतकरी बांधवांनी काय केले, त्या ठिकाणी बँकेचं शेती पिकासाठी कर्ज कोणाच्या पण नावाने काढले। आता इतर कामासाठी कर्ज काढले, त्यांनी काय केले, शेती पिकासाठी कर्ज काढले आणि सरकार माफ करते म्हणून कर्ज जे पैसे आहेत तर त्यांनी त्यातून घर बांधलेलं आहे, काहींनी गाड्या घेतलेल्या आहेत आणि काहींनी गाड्या भाड्याला देखील लावले आहेत। काहींनी काय केले, इतर वस्तू TV, घरातील फ्रीज अशा वस्तू देखील घेतल्याचं सरकारच्या दरम्यान या ठिकाणी उघड आलेलं आहे। आणि सरकारनं असं सांगितले की आम्ही धनदंडग्या सावकार शेतकऱ्याला कोणताही या कर्जमाफीचा फायदा होऊ नये, फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा जास्तीत जास्त व्हावा यासाठी आम्ही काही नियम लावलेत। आता या नियमामधून जवळजवळ 12 लाख शेतकरी अपात्र होणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर आली आहे। यामधील पहिला नियम असा आहे की या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आला आहे, तो म्हणजे तुमचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून उत्पन्न कशा प्रकारे चेक केलं जाणार आहे। आता तुम्हाला पाहिलं देखील असेल, तुमचं पॅन कार्ड असेल, बँक पासबुक असेल, हे देखील आता तुमच्या घरोघरी जे पतसंस्था असतील, जे सोसायटी असतील त्यांनी नोटीस देखील काढलेले आहेत। तर तुमचं आधार कार्ड असेल, नंतर फार्मर ID कार्ड असेल, झेरॉक्सचं कार्ड असेल, पॅन कार्डचं नंतर आधार कार्ड झेरॉक्स कार्ड असेल, तुमचे फोटो असतील, बँक पासबुक असेल, हे सर्व कागदपत्र तुम्हाला जमा करायला देखील सांगितले असतील। याच्यामध्ये तुमची चौकशी केली जाणार आहे। नंतर तुमचा 7/12 उतारा असेल, याची देखील तुमची जमीन किती आहे ते देखील चेक केलं जाणार आहे। आता बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितले की
ज्या शेतकऱ्याची गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। मग यासाठी शेतकऱ्याचे निकष कसे त्या ठिकाणी ठरवले जातील यासाठी एक समिती आता देखील नेमली होती। आता त्या समितीने देखील अहवाल त्यांच्याकडे आता पाठवलेला आहे। आता कोणकोणते नियम या ठिकाणी लावण्यात आले आहेत, आता शेतकऱ्यांनी काय प्रश्न विचारलेत आणि त्यांनी काय उत्तर दिलेत याची देखील माहिती या ठिकाणी आपण मानणार आहे। तुम्ही महत्त्वाची चुकीची तर उत्तर दिली तुमची या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे, केली जाणार नाही असं देखील सांगण्यात आलं आहे। आता तुम्ही शेती पिकासाठी कर्ज कोणत्या वर्षी काढले हे देखील कोणत्या वर्षी काढले, त्या ठिकाणी त्या वर्षी कोणत्या बँकेतून काढले, त्या बँकेचं व्याजदर कधी, या महत्त्वाची तुम्हाला 4 कागदपत्र देखील तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत। ही जर तुम्ही 4 कागदपत्र तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र यादीत देखील टाकण्यात येऊ शकतं। त्यामुळे आता कोणती 4 कागदपत्र तुम्हाला समितीची चौकशी करण्यासाठी तुम्हाला आता येणार आहेत, तर 2 दिवसाच्या आतमध्ये 4 कागदपत्र कोणती तयार ठेवायचे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। परंतु दुसरा निकष सरकारच्या माध्यमातून लावण्यात आला आहे, ज्यामध्ये जवळजवळ 3.5 लाख शेतकरी या ठिकाणी अपात्र होणार आहेत। आता बघा कोणता निकष या ठिकाणी सांगतो तुम्हाला। सरकारच्या माध्यमातून दुसरा निकष लावण्यात आला तो म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे का, हे आता सरकार चेक करणार आहे। आता बघा पिवळं आणि केसरी रेशन कार्डचा काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल, परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितले की पिवळं आणि केसरी रेशन कार्ड आहे, आम्ही त्या शेतकऱ्यांना गरीब शेतकरी म्हणून समजतो, ज्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये, तर त्या शेतकऱ्यांना आम्ही पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड देत असतो। त्यामुळे ते गोरगरीब शेतकरी यादीमध्ये येत असतात। आता त्यांना काय करायचं आहे, रेशन कार्डचं पहिल्या पानाचं झेरॉक्स तुम्हाला तयार ठेवायचं आहे, कारण समितीमध्ये ज्यावेळी अधिकारी तुमच्या घरी येतील, कारण तुमची कर्जमाफी करायची आहे, त्यानंतर तुमचं नाव लिस्ट या ठिकाणी वर गेलेलं असणार आहे। त्यामुळे यामध्ये पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड झेरॉक्स आहे ते देखील तुम्हाला तयार ठेवायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं दुसरं कागदपत्र सरकार सांगितलं तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला। जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही जास्त संपत्ती असेल तर इन्कम सोर्स असेल तर त्यांना सावकार शेतकऱ्याला धनगाडग्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा 1 रुपयासुद्धा या ठिकाणी मिळणार नाही आणि सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी सांगण्यात आले। आणि जे काही गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवाची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे असं देखील मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगण्यात आले। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जवळचं तहसीलदार ऑफिस असेल, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणाचं तहसीलदार ऑफिस असेल किंवा जवळगावचा आसपास तुमच्या तलाठी कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला काय करायचं असेल, 2.5 लाखापेक्षा आतमधला तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तयार करायला ठेवायचा आहे। आता सगळ्यांनी कान देऊन इकडे लक्षपूर्वक ऐकायचं आहे, कारण ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे। त्यामुळे आता बघा तुम्हाला या ठिकाणी 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न दाखला असला पाहिजे, कारण सरकारने तशा प्रकारे देखील सांगितलेलं आहे। आता फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्याची कर्जमाफी आम्ही करणार आहोत, कारण श्रीमंत शेतकऱ्यांना, धनदळग्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा कोणताही फायदा होऊ नये यासाठी सरकार तुम्हाला आता निकष लागू केले आहेत। आता यामधून जवळजवळ 12 लाख शेतकरी या ठिकाणी अपात्र देखील करण्यात येणार आहेत। त्यामुळं 12 लाख शेतकरी अपात्र यादीमध्ये तुम्ही या ठिकाणी जाऊ नये यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची लिस्ट सांगत आहे, कोणकोणते अपात्र होणार आहेत ते देखील सांगणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते पण सांगणार आहे की या कर्जमाफीचा तुम्हाला जास्तीत जास्त कशा पद्धतीने फायदा घ्यावा हे देखील तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला सांगणार आहे, हे पटकन कागदपत्र तुम्हाला काढायचे आहेत। आता तुमच्याकडे ओळखपत्र पाहिजे, ओळखपत्रामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ नका, कारण आधार कार्ड का द्यायचं नाही ते म्हणजे आधार कार्ड काही शेतकऱ्यांनी अपडेट केलेलं नाही, कारण सरकार त्या ठिकाणी कसं चेक करायचं आहे, तुमची जन्मतारीख व्यवस्थित आहे का ते देखील चेक करायचं आहे, हे देखील सरकार चेक केलं जाणार आहे। नंतर तुमचं आधार कार्ड न देता तुम्ही मतदान कार्डचं झेरॉक्स देखील या ठिकाणी देऊ शकता। तुम्ही कागदपत्र तयार ठेवायच्यात आणि मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। आता चौकशीसाठी एक समिती देखील नेमलेली आहे। या समितीमध्ये जे आपले मुख्यमंत्र्याचे सहाय्यक आहेत प्रवीण परदेशी यांनी देखील चौकशी करून त्याचा अहवाल देखील तयार केलेला आहे आणि त्यांनी कालच मुख्यमंत्र्यांकडे अहवाल देखील सादर केलेला आहे। त्यामुळे आता अखेर फक्त कर्जमाफीची घोषणा करणं जी औपचारिकता आहे ती तेवढी आता बाकी आहे, नाहीतर सगळी कर्जमाफी या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला अटी आणि कागदपत्र सांगतच आहेत। आता अटी आणि कागदपत्र अजून तुम्हाला कोणकोणते अटी आहेत ते देखील पाहून घ्या। आता तुमची पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, पण जे अपात्र शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी होणार नाही असं देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे लक्षात आलं का बघा, तुमच्या या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड न देता त्या ठिकाणी तुम्हाला मतदान कार्ड झेरॉक्स दिलं पाहिजे। कागदपत्र सर्वांना सांगितले ते म्हणजे आता तुम्हाला तुमच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा कागदपत्र सरकारच्या माध्यमातून मागण्यात आले ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला, ज्यामध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असलेलं पाहिजे। त्यानंतर तुमचा 2 नंबरचं पिवळं कागदपत्र ते म्हणजे
पिवळं आणि केसरी रेशन कार्ड पाहिजे हे देखील समजून घेऊया. आणि जे काही गोरगरीब गरजू शेतकरी आहेत त्यांना नंतर तिसरं कागदपत्र महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या मतदानाचं ओळखपत्र. ते देखील अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे. ते जर नसेल तर शेतकरी बांधवांनो कर्जमाफीचा तुम्हाला जेणेकरून सरकारनं तुम्हाला जो फायदा होणार नाही. मग ते कागदपत्र कोणते आहेत ते म्हणजे लक्षात ठेवा, ते म्हणजे फार्मर आय डी कार्ड. आता तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढले का बघा. जर तुम्ही काढलं नसेल तर तुम्हाला डायरेक्ट अपात्र यादीमध्ये या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. कारण सरकारने देखील सांगितले शेतकऱ्याची कर्जमाफी आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी कार्ड. हे फार्मर आय डी कार्ड जर तुमचं नसेल तर या कर्जमाफीचा तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, शेतकरी असल्याचं ओळखपत्र फार्मर आय डी कार्ड या ठिकाणी पाहिजे. तर आता बघा सगळ्यात महत्त्वाचं हे निकष तुम्हाला सांगितलेत. परंतु यामध्ये कोणकोणत्या बँकेची कर्जमाफी करण्यात येणार आहे, कारण सरकारने त्याची यादी देखील जाहीर केली आहे. 10 बँकेत अतिशय महत्त्वाच्या बँका आहेत, त्या बँकाची लिस्ट देखील आपण पाहूया. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, जिल्हा सहकारी बँक असेल, HDFC बँक असेल, ICICI बँक असेल. या बँकामध्ये शेतकऱ्याची संख्या पाहिली जवळपास 8 लाखाच्या वरती आहे. तर या बँकेतील शेतकऱ्यांनी या जरी कर्ज काढला असेल त्या पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे. त्यानंतर तुमच्या बँका पुढच्या सांगण्यात आल्या त्या ठिकाणी महाराष्ट्र बँक असेल, नंतर पाहायला गेलं तर बँक ऑफ इंडिया असेल. शेतकऱ्यांनी जर कर्ज काढलं असेल तर या ठिकाणी सरकारी कर्ज असल्यामुळे पहिल्यांदा या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे. त्यानंतर कॅनरा बँक असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोटक महिंद्रा बँक असेल, युनियन बँक असेल, ICICI बँक असेल. या बँकामधील शेतकरी बांधवाचं कर्ज सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे. समिती लवकरच स्थापन करण्यात येणार आहे आणि समितीद्वारे चौकशी करून गोरगरीब शेतकरी बांधवांना या ठिकाणी कर्जमाफी देण्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आलं आहे आणि या समितीने अहवाल देखील दिलेला आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे बघा. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नंतर धाराशिव, सोलापूर या जिल्ह्याची देखील कर्जमाफी केली जाणार आहे. नंतर पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंतर कोल्हापूर या जिल्ह्याची देखील कर्जमाफी या ठिकाणी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. नंतर सांगली, नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्याची देखील कर्जमाफी या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये घेण्यात आले आहेत. तर या पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती देखील सूत्राकडून आलेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान. धन्यवाद.